जिच्या रगारगात मातीयेच्या कणाकणात मालवणी भाषेचा वास असा, मालवणी भाषेची आस असा, अशा मालवणी माणसाच्याच भूमीत आपल्याच भाषेक लाजणाऱ्या प्रत्येक माणसाक सांगा केलं आपली भाषा लाजाक वया कित्या. मालवणी भाषा ही फक्त भाषा नाही तर कोकणाच्या सांस्कृतिक आणि सामाजिक परंपरांची अभिव्यक्ती असा. मालवणी भाषा ही फक्त कोकणाच्या मातीशी बांधलेली नाही तर थैल्या लोकांच्या भावना, जीवनशैली आणि संस्कृतीशी एकरूप झालेली आहे. मालवणी भाषा मराठी भाषेचीच एक बोली आहे, पण तिचा जो स्वरूपा, तिचा जो गोडवा आणि त्या भाषेत जो स्थान मिळालेला हा त्या खऱ्या अर्थान त्या भाषेचा वेगळेपण ठरायचा. आता बरेच जण मालवणी भाषा बोलतात, पण नेमकी मालवणी भाषा इली कैसून, या भाषेचा उगम कैसून झालो ह्या कोणाक माहिती आहे काय? हजारो वर्षांपासून कोकणात ही भाषा बोलली जाते. सिंधुदुर्ग, रत्नागिरी आणि मालवण आपल्या भूमीची ओळख आणि ती ओळख आपल्या या भाषेतून प्रकट होता. सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी हे जरी भाषेचे केंद्र असले तरी तिचा जो प्रभाव असा तो गोवा, कर्नाटक आणि मुंबईसारख्या ठिकाणात तो आपल्याक दिसता. कोकणचा समृद्ध इतिहास आणि समुद्रकिनारी वसलेल्या गावांचा लोकजीवन याचा प्रतिबिंब आपल्या ह्या भाषेतून होता. आता मी एवढा सगळा माझ्या भाषेबद्दल बोलले, पण ज्यांनी या भाषेक साता समुद्रापार नेऊन ठेवल्याने, ज्यांनी या भाषेक एक ओळख निर्माण करून दिल्याने मंच खयचो वसांदे पण मी मालवणीतूनच बोलतले, समोरच्या कळांदे नाही तर नाही कळांदे असा बोलणारे मालवणचे नटसम्राट आदरणीय मच्छिंद्रनाथ कांबळी ह्यांचा उल्लेख केल्याशिवाय जर मी बोलाक लागलोय तर एका प्रकारे मी या भाषेचा अपमानच करतोय असा होता. मालवणी माणूस म्हणजे फणसासारखा, बाहेरून किती काटेरी दिसलो तरी आतून मात्र गोड रसा, मोडलो तरी वाकाचो नाही, पाठ धरल्यान तर सोडूचो नाही आणि प्रेम केल्यान तर तुमच्याशिवाय जगूचो नाही. मालवणी भाषा पण अशीच रांगडी, ओबडधोबड, पण तिच्यात पण एक आपलेपणा दडलेलो. फक्त एवढाच की ऐकणाऱ्यान माशे गरवतं तसा गरव खोया. आता तुमका तर प्रश्न पडलोच असतो की मी एवढा सगळा मालवणी भाषेबद्दल कित्याक बोलतोय. नाही, तुमच्या आमच्यातीलच लोक या भाषेक कमी समजतात, या भाषेक तुच्छ समजतात, या भाषेक लोअर स्टँडर्ड म्हणतात, ह्या भाषेक बोलाकला असतात. मग त्या सगळ्यांका माका सांगूचा की माझ्या भाषेत काय काय दडलेला म्हणून पहिली माका माझ्या भाषेची ओळख करून देऊची लागली. खय एकेकाळी मच्छिंद्रनाथ कांबळे यांनी आमच्या मालवणी भाषेक नेऊन ठेवल्याने आणि आज आम्ही खय नेऊन ठेवतो. स्टेटस जपता जपता आम्ही आमच्याच भाषेक विसरत चाललो. ज्या भाषेला आमका ओळख दिल्यान, ज्या भाषेला आमका चेहरो दिला त्या भाषेक आम्ही तुडवत चाललो ह्याची आज मला खंत वाटता. एवढी अजरामर मालवणी नाटकात साहित्य, काव्य झाली, पण आमच्या पोरांका एक साधा मालवणी नाटक नाही माहिती ह्याची आज मला खंत वाटता. हैसूनच शिकान आम्ही मोठ्या शहराने गेलो की थंय मालवणी भाषा बोलाकला असतं ह्याची आज मला खंत वाटता. 4 बुका इंग्लिशची वाचून आम्ही आमच्याच भाषेक विसरत चाललो ह्याची आज मला खंत वाटता. आंब्यापासून कोकमापर्यंत आम्ही हायला वापरतो पण भाषा मात्र बोलाकला असतो ह्याची आज मला खंत वाटता. मग प्रश्न पडता की खराच की काय माझी भाषा सरत चालली मालवणी भाषेचा स्वतःचा असा व्याकरण, तिचा स्वतःचा असं शब्दसंग्रह, त्याच्यात एक लयबद्धता असा. मालवणी भाषा ही फक्त बोली भाषा म्हणून राहिली नाही तर ती साहित्य, काव्य आणि नाट्य प्रकारात तो आपल्याला दिसता. मालवणी नाटका ह्याची ख्याती तर संपूर्ण महाराष्ट्र का, खरं तर ही नाटका त्यांच्या विनोदी आणि तिखट स्वभावामुळे ओळखली जातात. मालवणी साहित्य हे तर कोकणातील जीवनाचा आरसो असा. थैली लोका, त्यांचा तो संघर्ष, त्यांचे जे काही सुख दुःखाचे प्रसंग असत त्या साहित्यातून आपल्याला दिसतात. मालवणी गाराणी पण तेवढीच प्रसिद्ध असत. म्हणजे बघा, आमचा असा विश्वास असा की होय महाराजा म्हटला की सगळी विष पूर्ण होतात. मालवणी भाषेत एवढा सगळा दडलेला आमच्या, मग विचारा आमच्या पोरांका एक तरी मालवणी नाटक, एक तरी मालवणी साहित्य, एक तरी मालवणी काव्य काय माहिती आहे काय? अहो त्यांका तरी कसा माहिती असाल. हाय आम्ही आमच्या पोरांका साधा मालवणी बोलाक नाही शिकवणं तर मालवणी साहित्य, काव्य लांबच रावला. समोरचो जर आमच्या बरोबर मराठीतून बोलत असतात तर आम्ही मराठीतून बोलतो, हिंदीतून बोलत असतात तर हिंदीतून बोलतो, एक वेळ इंग्रजीतून बोलत असतात तर इंग्रजीतून बोलायची. पण जर मालवणीतून बोलत असाल तर मात्र आम्ही मालवणीतून नाही बोलणं. खरं तर आमका ह्याची लाज वाटाक होई, ज्या गोष्टीची आमका लाज वाटाक होई त्याची आम्ही बाळगणव नाही.
जगात भरपूर भाषा असतील, पण मालवणी भाषा फक्त कोकणकरच बोलतात. मालवणी भाषा बोलाक नशीब लागता आणि त्या नशीब कोकणात जन्माक येणारा प्रत्येकाकच मिळता. आता तुमका मी एक प्रसंग सांगते. म्हणजे मी हल्लीच गोव्यात जाऊन येले. बघलंय तर डॉक्टर सुद्धा न लाजता गोयची भाषा बोलत होता. अहो एवढाच काय, थैला पोर गोयची भाषा बोलत होता. मग विचार केलाय, आम्ही पण तर कोकणातच राहतो, मग आम्ही आमची भाषा बोला कित्या कमीपणा घेतो, आम्ही आमची भाषा बोला मग कित्याक लाजतो. रोजगारासाठी मालवणी माणूस मोठमोठ्या शहराने गेलो, ठीक आहे, थैला लोकांवांगडा जुळवून घेऊसाठी त्यांनी थैली भाषा शिकल्या, जर राहणीमान शिकल्या ता पण ठीक आहे. पण तोच मालवणी माणूस जेव्हा गावात येता, कोकणात येता, तेव्हा मग आपली भाषा बोला कित्याक लाजता. टिसभर कपडे घालून 2 फाउंडेशना थोबड्यात पासून टाय बूट घातले आणि 4 शब्द इंग्लिशचे बोलले म्हणजे आम्ही स्टँडर्ड झालो काय. स्टँडर्डपणा खेच्यात असावं. स्टँडर्डपणा आपली भारतीय संस्कृती जपण्यात, आपली भाषा जपण्यात, मग ती जपा. तुम्ही कधी असं विचार केलास काय. म्हणजे बघा, अहिराणी, वराडी, मराठी भाषेचेच उपप्रकार जर हे आमच्या अभ्यासक्रमात येत असतील तर मालवणी सुद्धा मराठी भाषेचाच एक उपप्रकार असा ना. मग मालवणी भाषा आमच्या अभ्यासक्रमात अजून कित्याक येऊक नाही. आमका असे प्रश्न कधी पडणतच नाही. आम्ही असो कधी विचारच करणं नाही, कारण आमच्याच मनात आमच्या भाषेविषयी प्रेम रवलेला नाही. आता तरी आग बरा की आजकालचे जे कोकणातले सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर असत ते थोडा का होईना पण मालवणी भाषा बोलतात, मालवणी भाषा जपण्याचा प्रयत्न तरी करतात. आता मी असं नाही म्हणणं की तुम्ही मराठी भाषा, इंग्रजी भाषा, हिंदी भाषा हे बोला नका, ते पण भाषा आपलेच. पण तुम्ही जसं त्या भाषांवर प्रेम केलास, त्या भाषांका आपलासा केलास, त्या भाषांचा जसं अभिमान बाळगतास ना, तसंच मालवणी भाषेवर पण प्रेम करा, मालवणी भाषेचा पण अभिमान बाळगा, मालवणी भाषेत पण आपलासा करा. कारण शेवटी मालवणी भाषेचा तिचा असलेला श्रेय किंवा तिचा असलेला दर्जा मिळवून देऊ दुसरा तिसरा कोण येऊचा नाही, आपल्याच मालवणी माणसाकच प्रयत्न करूच लागतो. आता मालवणी भाषेबद्दल एवढा सगळा बोललोय आणि गारानं न घालताच गेलोय तर कसं होत ना. आता गारानं मला काही येणार नाही, पण आपलं प्रयत्न करते. बा देवा महाराजा, 12 गावच्या 12 राशीच्या 12 वहिवाटीच्या महाराजा, माझ्या मालवणी भाषेचं झेंडू अटके पार जाऊन दे रे महाराजा. होय महाराजा, माझा प्रत्येक मालवणी माणूस न लाजता त्याची भाषा बोलान दे रे महाराजा. होय महाराजा. आणि असाच माझ्या मालवणी भाषेवरचा प्रेम वाढत जाऊन दे रे महाराजा. होय महाराजा. धन्यवाद.